वर्गात कॉलर खाली आणि वर्गाच्या बाहेर कॉलर वर. हा म्हणून तर मी सिम्बा आहे ना. पण हाकुना मत्ता आपण किती दिवसांनी बाहेर आलो. हो सिम्बा, मग आज काहीतरी स्पेशल व्हायला हवं ना. ए टिनू आता स्पेशल का बरं असंच. प्लीज आणि आपल्याकडे कारण पण आहे ना. आता माझे माँ बाबा एकत्र आलेत ना. बेस्ट सिम्बा, पण आपण जे ट्राय केलं ते कामाला आलं का? हो आलं प्लीज. पण तुम्ही खूप मदत केली माझी. तुला आम्हाला पार्टी द्यावी लागेल. यस पण मी तुमच्या दोघांना दिली असती. पण एक प्रॉब्लेम आहे. आता कसला प्रॉब्लेम? अरे माझे माँ आणि बाबा एकत्र आलेत पण ते एकमेकांशी नीट पण बोलत नाहीयेत. मी कालपासून बघतोय हे. हा पण सिम्बा, एकदा म्हणतोस एकत्र आलेत आणि मग परत म्हणतोस की नीट बोलत पण नाही. हे काय आता? अगं टिनू त्यांच्यात आत्ता भांडण झाली असतील ना म्हणून. हा ते तर माझ्या आई बाबांची पण होतात, पण ते परत बोलू लागतात. हो सिम्बा मला वाटतं हा प्रॉब्लेम काहीच मोठा नाहीये. पण आपल्या एक करणार कसं ते बघू आपण. पण सिम्बाचे आई बाबा एकत्र आलेत हे खरं आहे ना? हो यस. मग चल तू आम्हाला आज चायनीज पार्टी दे. मग तुम्ही माझी मदत करणार ना? हो सिम्बा. ये इट या बेस हाकुना मत्ता सगळ्यात बेस्ट. पिशवीनं फार हात दुखायला लागलं माझ्या. पुयाजी थांबा, ती पिशवी द्या माझ्याकडे. हो नको नको. आता कामाला बाईनं मालकाला कामाला लावलं चांगलं दिसत नाही ना. अहो तसं काय नसतंय. द्या तुम्ही पिशवी माझ्याकडे. द्या इकडे द्या, मी घेतो. पोच होतंय ना ती, माझ्याकडे द्या. आणि बघा फक्त भाजी चांगली कुठे मिळती तेवढं बघा पटदिशी. आपण चांगली ताजी भाजी घेऊन जायचंय घरी. बापू तिकडे ना स्वस्त आहे, तिकडे बघायची का आपण? चालेल, स्वस्त असली तर पण शेतकऱ्याकडनंच भाजी घ्यायची आपल्याला. हा बरोबर चल चला. ओ मावशी. चला चला आपण भाजी बघा. चला चला, मी त्याची भाजी बघायची आपल्याला परत. हा, सावकाश. मॅडम पावसामुळे जिथे जिथे नुकसान झालंय त्याची यादी मी तयार करून इथे ठेवली आहे आणि मी तुम्हाला मेसेजही केली आहे. हो मी पाहिलं ते. ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचंय तिथला निधी मंजूर व्हायला अजून जरा वेळ आहे. मी आजच एक विनंती अर्ज वर पाठवते. पण मॅडम या पावसामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट कळते की पाऊस काही जणांसाठी सुखावा असतो तर काही जणांसाठी तो दुःखाचा डोंगर असतो. खरंय काय तोंडे नाही, पण आपली सरकारी योजना प्रत्येक गरीबातील गरीब माणसापर्यंत पोहोचावी असं मला वाटतं. येस, आणि त्यासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत करत असता हे मी पाहतो. काय तोंडे, कुठलाही अधिकारी ती जबाबदारी स्वीकारण्याच्या अगोदर संवेदनशील असला पाहिजे असं मला कायम वाटतं. आपल्या देशाच्या जनतेविषयी त्याला जर आदर असेल तरच तो त्या पदाला न्याय देऊ शकतो. करेक्ट मॅडम. म्हणूनच आपण आपल्या कामाकडे एक नोकरी म्हणून न बघता हे काम करत असताना देश सेवेची भावना जागृत ठेवली पाहिजे. मला आता असं वाटायला लागले की मी माझ्या कामाचा आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याचा समतोल राखायला जरा चुकतीये. असं का वाटतंय मॅडम तुम्हाला? काय तोंडे असं काही विशेष कारण नाही हो, पण बघा ना, म्हणजे मला असं वाटतं की मी माझ्या कामातून अमूल्य कितीसा वेळ देऊ शकते. कित्येक मुलं त्यांच्या आईसोबत असतात पण मी इथे. मॅडम आय एम सॉरी, पण मला तुमचे विचार पटत नाही. का? म्हणजे बघा ना मॅडम, आता तुम्ही स्वतःच विचार करा. तुम्ही आजपर्यंत कधीही अमूलचा किंवा आपल्या कुटुंबाचा विचार न करता ऑफिसपर्यंत आलात का? नाही खरं तर. बरं, हा झाला तुमच्या कुटुंबाच्या बाबतीतला पॉइंट ऑफ व्ह्यू. आता दुसरीकडे देशातल्या अनेक तरुणी घर सांभाळून देश सेवेत रुजू होण्याचं स्वप्न पाहत आहेत. त्यांच्यासाठी तुमच्यासारख्या स्त्रिया आणि अनेक कर्तबगार स्त्रिया ह्या आदर्श आहेत. पण तुम्हीच जर असा विचार केला तर कसं होणार मॅडम? मॅडम कामाच्या व्यापात असा विचार येणं साहजिकच आहे. पण मला नाही असं वाटत की कधी तुम्ही आपल्या कुटुंबाची जबाबदारी टाळली आहे. हां, माणूस म्हणून चुका होतच राहतात,
पण त्यातही तुमची जमेची बाजू हीच आहे की तुम्ही तुमच्या चुका मान्य करता आणि त्या सुधारता देखील. हो, हे खरंय. पण काय तोंडे, मला एक चांगली आई व्हायचंय. मला माझ्या अमोलच्या बाबतीत कुठेच कमी नाही हो पडायचं. मॅडम, अमोलच्या बाबतीत तर तुम्ही निश्चिंतच राहा. तुम्ही योग्य दिशेने चालला. तुम्ही त्याच्यावर आजपर्यंत योग्य संस्कार केले आहेत आणि करत आहात. म्हणजे लहानग्या अमोलने नुसतं तुम्हाला आणि अर्जुनला एकत्र नाही आणले, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणले. एवढ्याशा लहान वयात त्याला एकत्र कुटुंबाचं महत्त्व कळलंय. हे तुमचे संस्कार आहेत ना? हो, ते आहेच आहे. पण मॅडम, मला असं वाटतं की तुम्ही केलेल्या संस्कारांवर इतरांपेक्षा तुमचा स्वतःचा जास्त विश्वास असला पाहिजे. काय तोंडे, माझा माझ्या संस्कारांवर खूप विश्वास. माझा अमोल नाही चुकणार कधी. मग झालं तर प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. एनिवेज मॅडम, मी आजचं शेड्यूल इथे अपडेट करून ठेवलंय. तुम्ही मला कळवा. हो. आय वेट फॉर यू. हो. थँक्यू मॅडम. कधी कधी आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याला स्वतःपेक्षा जास्त ओळखतात. या अशा लोकांसाठी देवा खरंच आभार येतात तुझे. अगं पिल्लू, ऐक की. अगं जाऊया की आपण धबधबा बघायला. तुझी शपथ. अगं सुट्टी मिळाली की लगेच जाऊया बघायला धबधबा. पिल्लू, साहेब आले, मी ठेवतो फोन, परत करतो. अगं ऐक की माझे. बोल 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 चिंचुके, बोल बोल बोल. अगं माझ्यामुळे नाही बोलता आलं ना तर वहिनी चिडते ना घरी. आऊ साहेब, आता बघा की हिला दर पावसाळ्यात धबधबा बघायला जायचं. मग ठीक आहे, एका दिवशी जा की घेऊन. जाणार की या रविवारी घेऊन चाललोय तरी आत्ताच घेऊन जा म्हणते. जाणार आहेस ना? हो. बरे, ऑर्डर ऐकतोयस म्हणून सुखाचा संसार करतोयस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग चिंचुके. गुड मॉर्निंग. अरे मॅडम, हे काय आणलंय हो? सर, मी हे अमोलसाठी आणले. आर्या, अगं कशाला तू एवढं सगळं करत बसलीस? सर, अमोलच्या आनंदापुढे हे काहीच नाहीये. वा, अरे मॅडम लय भारी बोलला बघा. म्हणजे कसं आहे, लहानपण जपण्यासाठी एक नाही, मनातला लहान माणूस मरून द्यायचं नसतं बघा. आर्या, अगं हिची काहीच गरज नव्हती खरं तर. एक मिनिट सर, हे अमोलसाठी त्याच्या आर्या मावशीने आणलेलं गिफ्ट आहे. तुम्ही का नाही म्हणता? बर 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 ठीक आहे, देतो मी त्याला. सर, मला ऍक्च्युली खूप दिवसांपासून असं वाटत होतं की अमोलला काहीतरी छान गिफ्ट करावं. मग विचार केला, त्याला ड्रॉइंग खूप छान येतं ना, मग ड्रॉइंगचं साहित्य घेऊन आली. तो हे बघून खूप खुश होईल. आर्या, तुला अमोलकडून खूप खूप थँक्यू. पण सर, तुम्ही थँक्यू बोलून मी शांत बसणार नाही. मी त्याला फोन करून त्याच्याशी बोलणार आहे. बर 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 ठीक आहे, तू बोल बोल त्याच्याशी. अरे मॅडम, आज संध्याकाळीच फोन करा. ही साहित्य बघितलं का नाही, लय खुश होईल पोरगं बघा. नाही नाही, आज नाही करणार, उद्या फोन करीन. उद्या का? कारण मी अमोलसाठी फिरणी बनवून आणणार आहे. वा, म्हणजे आम्हाला पण खायला भेटणार काय साहेब? हो हो, तुम्हाला न देऊन कसं चालेल, तुम्हाला देणार की. अरे अगं, तू कशाला उगाच त्रास करून घेतेस एवढा? त्रास? अर्जुन, हे बघ, मला माहिती आहे अपर्णा मॅडम माझ्यापेक्षा खूप छान फिरणी बनवतात, पण मी प्रयत्न करू शकते ना. या असं नाही, अमोलला फिरणे आवडते, तो आवडीने खाईल, पण पण काय म्हणजे मी बाहेरची आहे म्हणून असं बोलतोयस का? या अगं. अहो साहेब, त्या नादानं आम्हाला पण ताव मारता येईल की फिरणीवर, असू द्या. बर बर बर, बनव. आणि उद्या अमोलला नाही दिली तरी चालेल, पहिली ह्याला दे. थँक्यू सर. तुम्ही उद्या बघाच, मी अमोलसाठी अशी फिरणी बनवते ना की तो माझा फॅनच होऊन जाईल. तसंही अपर्णा मॅडमला वेळ मिळत नसेल ना अमोलसाठी. नाही म्हणजे कामातून वेळ मिळत नसेल ना असं म्हणायचं. नाही तसं नाही काय, तिला जमेल तसा वेळ देते ती अमोलला. मोना. हो बापू, आले. हा, हे बघ तुझी आठवड्याभराची भाजी. अरे वा, आता कसं बापू, माझं आठवड्याभराचं टेन्शन मिटलं बघा. अगं मोना बाय, अगो एवढी चांगली भाजी घेण्यासाठी आम्ही इतकं फिरलो, काय सांगू तुला. कसलं काय फुयाजी, मी सांगत होतो तुम्हाला त्या आधीच बाईंकडे जाऊया, तिथं आपल्याला सगळी भाजी मिळाली असती. उगाच फिरवले मला अख्खी मंडई. नाही ते कसं आहे अहो बापू, इतकी चांगली भाजी कोणी एवढ्या स्वस्त देईल का, म्हणून मी तिकडे नको म्हणले. हा नको काय नको, अगं मोना इतक्या गांगरून गेल्या होत्या मंडईत, मी हाका मारतोय तर त्यांचं लक्षच नाही. किती वेळा हाका मारल्या,
काय चाललं होतं त्यांचं त्यांनाच माहिती. काय हो फुयेजी, काय झालं होतं तुम्हाला? कोण होतं का तिथे? नाही नाही, कुठं काय तवा. अगं आता एवढी दुनिया तिथं बाजारात येते, आता कशाला कोण काय ओळखतंय हाका वाजतंय तवा. हा बरोबर आहे बापू. अहो यांच्या ओळखीचं बाजारात कोण असणार आहे ना. अगं मोना, मी तेच म्हणत होतो, एवढं गांगरून जायची काय गरज आहे. फुयेजी, अहो ती भाजीची पिशवी तेवढी आत ठेवा, मी आलेच. हा अगं मोना बाय, अगं ती पिशवी बघ ना गो, केवढी मोठी आहे. लय जड आहे, मला एकटीला नाही येणार. चला. हा हा चल. सावकाश. ए सावकाश. आलास का तू? अरे बापरे, आज दिवसभर दोघांनी नातवाला खूप मिस केलेलं दिसतंय. अगं अमोल नसला ना की आम्हाला करमतच नाही बघ. आजोबा मी खूप गडबडीने आलोय. हो, येताना काही घ्यायचं होतं तर गाडी पण थांबू दिली नाही साहेबांनी. बरं झालं तुम्ही लवकर आलात. अगं आज तर बापू बी नव्हते आणि अमोल शाळेत. मला ना घर खायला उठलं होतं. काय विनायकराव, कशी आहेस का तू? छोटे सरकार, मी आता एकदम बरी आहे. बघितलं का, दिवसभर शाळेत असूनही एनर्जी बघा त्याची. अगं आप्या, दमन तो अमोल कसला. यस बापू. पण बापू आज मला खेळता नाही येणार. काय रे बाबा, काय झालं? कारण आज मला टीचरनी एक टेस्ट दिली आहे, ती सोडवायची मला. अहो, छोटे सरकार, मग तुम्ही एकटेच सोडवणार का? उमा, अगं त्याचं तर टेन्शन आले मला. मी पूर्ण टेस्ट कशी सोडू सांग बरं. अमोल, मी आज ना तुला एक नवीन गंमत शिकवणार. काय मा? तुझ्या टीचरने तुला टेस्ट दिली ना सोडवायला. हो मा. मग ती टेस्ट सारखी नाही सोडवायची, गेम खेळत सोडवायची. खरंच का? हा, अरे असा हसत खेळत अभ्यास केला ना की एकदम भारी लक्षात राहतो बघ. ओके मा. पण मा, आपण कशी खेळायची ती गेम? अरे गेम खेळायचं असेल तर आधी आवरावं लागेल, फ्रेश व्हावं लागेल, हे कपडे चेंज करावे लागतील. हो मा. पण मा, फक्त मीच, तुला पण आवडावं लागेल ना. आगाऊ, मला पण आवरावं लागेल. उतर खाली, चला. चला, आलोच आम्ही फ्रेश. सावकाश. बापू, आजोबा. कुणी जेवायला बसलं नाही ना? कुणीही जेवलं नाही, सगळे तुझ्यासाठी थांबल्यात. जेवणाआधी ही टेस्ट सॉल्व करायला मग मदत करा. ओ भांजे, अहो ही काय नवीन आता. मला लय भूक लागल्या राव. नाही मामा, तू जेवलास की लगेच झोपतोस, म्हणून जेवणाआधी मदत करा. अरे अमोल, असे किती प्रश्न आहेत हा? आत आजोबा, ओनली 8. अरे मग सोपं आहे की, लगेच सोडू आपण. ओके, तर पहिलं क्वेश्चन, व्हिच इज इंडियन नॅशनल बर्ड? सांगा आता मला. भांजे, ऑप्शन काय आहे काय? ए आगाऊ, काय ऑप्शन? काय ऑप्शन? याला ऑप्शन लागतात? अमोल, ली. पिकॉक. पिकॉक म्हणजे कोंबडा. कोंबडा. मोर. सॉरी, बघा तुम्ही. आता सेकंड क्वेश्चन, 10 multiply 2 is equal to? अमोल, याचं उत्तर तुला माहितीये. हो, 20. व्हेरी गुड. ल्या. हा, चला. तर आता थर्ड क्वेश्चन, चूज ऑपोजिट जेंडर ऑफ ग्रँडफादर. ऑप्शन आहेत डॉटर, सिस्टर, ग्रँडमदर. अरे अमोल, ग्रँडमदर म्हणजे बघ, ग्रँडफादर म्हणजे आजोबा आणि त्याच्या विरुद्ध त्याच्या ऑपोजिट म्हणजे ग्रँडमदर, आपली आजी. गुड मामा. तर आता फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज इंडियन नॅशनल गेम? क्रिकेट. क्रिकेट.
क्रिकेट 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 सगळ्यांच्या डोक्यात नुसतं क्रिकेट भरून ठेवलंय. मेजर ध्यानचंद, धनराज पिल्ले माहिती आहेत का? अरे आता पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सलग 3रं मेडल मारलं की. अमोल बाळा ली, हॉकी आपला राष्ट्रीय खेळ हॉकी. ल्या. चला तर आता फिफ्थ क्वेश्चन. व्हॉट इज द मेन ऑक्युपेशन ऑफ इंडिया? अमोल बाळा, अरे तू मराठीत विचारलं तर आम्हाला कळणार ना, थोडं मराठीत विचार की. अहो बापू, म्हणजे आपल्या देशाचा मूलभूत व्यवसाय कोणता? अरे शेती. अरे आपला देश कृषी प्रधान देश आहे ना. कदम बरोबर बापू. चला आता सिक्स्थ क्वेश्चन. व्हॉट इज मेन ग्रोथ इंडस्ट्रियल सिटी इन गुजरात? अरे हा, म्हणजे सगळ्यात जास्त कपडे उत्पादन करणारं शहर कोणतं? हा, अरे सोपं आहे, सुरत. वा 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 विनू बाबा, अहो कसलं भारी जनरल नॉलेज आहे तुमचं. अहो CBSE चा प्रश्न सोडवलाय तुम्ही. हा मग तुला काय कमी वाटलं? शेतकरी माणूस आहे मी. ओके मा, थँक्यू. चला आता हिंदीचं क्वेश्चन. हाँ हिंदी का सवाल. हाँ पूछो पूछो. हिंदी के किसी उत्तम कथा लेखक का नाम लिखे? अरे सोपं आहे एकदम अमोल, मुंशी प्रेमचंद. बापू, अहो कसलं भारी, तुम्हाला अजून आठवत आहे? बयाप्या, त्यांच्या कथा वाचायचो की आपण. थँक्यू बापू. हो भांजे, ह्यो शेवटचा प्रश्न आहे ना? अरे हो मामा, आणि त्याचा आन्सर मी देणार आणि मीच सांगणार तुम्हाला. अहो पण का भांजे? 5 मिनिट मामा. झालं. अरे एवढ्या लगेच? मामा, अरे ऍडव्हान्टेज होती म्हणून सगळे क्वेश्चनला 3 मार्क्स आणि लास्ट क्वेश्चनला 4 मार्क. काय 4 मार्कांसाठी लिहिलंय का एवढं? सांगतो हा. प्रश्न आहे, आपल्या कुटुंबावर 4 ते 5 ओळींचा निबंध द्या. आणि याचं उत्तर तू लिहिलंस? रामोल ऐकव की बाळा. ऐकतो आजोबा. चला ऐका माझं. हे माझं कुटुंब आहे. माझं कुटुंब खूप मोठं आहे. मी या कुटुंबापासून आधी लांब होतो, पण आता आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. माझे 2 आजोबा माझ्याशी खेळतात आणि माझे मामा मामी खूप स्वीट आहेत आणि माझे मा बाबा जगात बेस्ट आहेत. आता लवकरच माझे काका काकी आणि आजगावच्या आजी आजोबा एकत्र येणार आणि येणारा प्रत्येक सण आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. थँक्यू. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क. मस्त अमोल. बाबा, तुझ्या चिठ्ठी इतकं भारी नाही लिहिलं मी. काय अमोल लय भारी लिहिलंयस बघ. अर्जा, अरे काय हे, ज्या आनंदाला 7 वर्ष मुकलो होतो ना, ते आता रोज मिळतंय बघ मला. चला आता मी म्हणतोय